अमिताभ बच्चन त्या काळाचा हिरो आहे ज्या काळात जस्टिस साठी लढाईत लढत होता हिरो. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. 3-3 किलोमीटरच्या रांगा लागायच्या. आई जुना शर्ट घालून पाठवायची सिनेमा बघायला, कारण फाडून याल तुम्ही, तू कुठला तरी फाटला जाणार आहे. कारण ते हात घालून ते तिकीट घेणं वगैरे त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जुना शर्ट घालून सिनेमा बघायला जायचा. आणि त्यात कसा बसा जाऊन तो एकदा सिनेमा असं आत हात घालून ती तिकीटं घेऊन विजयी वीरासारखं ते येऊन परत घेणं. माझ्या इंदोरमध्ये किरण दादा नावाचा माझा एक मित्र होता, माझ्याहून मोठा होता. तो एक्झॅक्टली बच्चनसारखं वागायचा, बोलायचा. म्हणजे तो अमिताभ बच्चनला बघायला, त्याला बघा, ते एकसारखेच वागायचे. तर आमचे एक अभ्यंकर सर होते, आहेत इंदोरला. त्यांच्या क्लासमध्ये मी जायचो तर मला 3 लोक एकसारखे वाटायचे. अभ्यंकर सर, अमिताभ बच्चन आणि फॅन्टम. असं वाटायचं हे तिघे एकच आहेत. कारण ते हिरोची इमेज होती ना ते, आणि अँग्री हिरो आणि अँगर. मग काय आहे, गंमत आहे. अमिताभ बच्चन त्या काळाचा हिरो आहे ज्या काळात जस्टिस साठी लढाईत लढत होता हिरो.